सांगली जिल्ह्यातील 10,000 टन द्राक्षांची परदेशात निर्यात. आखातीसह युरोपातील 22 देशात 746 कंटेनरमधून द्राक्ष निर्यात. अतिवृष्टी आणि सततच्या पावसाच्या फटक्यांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या हंगामात आखाती देशांसह युरोपातील 22 देशांमध्ये तब्बल 746 कंटेनरमधून 10,135 टन द्राक्षांची निर्यात करण्यात आली असून निर्यातीचा हंगाम आता आटोपला आहे. जिल्ह्यातील 8,356 शेतकऱ्यांनी 4,435 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागांची निर्यातीसाठी नोंदणी केली. गतवर्षीच्या नैसर्गिक संकटांच्या मालिकेमुळे नोंदणीत घट झाली होती, तरी शेतकऱ्यांनी काटेकोर व्यवस्थापन करत बागा टिकवून निर्यातक्षम उत्पादन साधले. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांकडे होणारी निर्यात काहीशी संथ होती, मात्र युरोपियन देशांमधील निर्यातीला चांगली गती मिळाली. एकूणच निर्यातीची गती मंद असली तरीही जिल्ह्यातून 10,000 टनाहून अधिक द्राक्ष परदेशात पोहोचली. या संदर्भात प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशात 164 कंटेनरमधून 2,470.42 टन द्राक्षांची निर्यात झाली, तर युरोपियन आणि इतर देशात 582 कंटेनरमधून 7,665.14 टन द्राक्ष पाठवण्यात आली. यामध्ये नेदरलँड्स येथे सर्वाधिक 327 कंटेनरमधून 4,369.46 टन द्राक्षांची निर्यात झाली. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा निर्यातीत मोठी घट नोंदवली आहे. गेल्या हंगामात 17,897 टन निर्यात झाली. यंदा ती 7,762 टनांनी कमी झाली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.